आधी ठेवते. काय चाललंय तुझं? तुला मज्जा येते का रिस्क घ्यायला सारखी सारखी? काय येतोयस इकडे? कोणी बघितलं तर? अगं कोणी नाही बघितलं, मी सगळं कन्फर्म करूनच आलोय. पण तू हे सगळं काय करतेस? चिवडा करतेय. आत्याने सांगितलंय लग्न घर आहे ना, मग कोणी अचानक आलं तर खायला नको. बरोबर. आणि सगळे आपापल्या रूम मध्ये आराम करत असतील. तुला कळत कसं नाही? हे सगळे ना तुझा वापर करून घेतायत आणि त्यांच्यापैकी कोणीच तुला मदतीला सुद्धा आलेलं नाहीये. असू देत रे, आपली घरची कामं करण्यात कसला आलाय कमीपणा? मुद्दा कमीपणाचा नाहीच आहे. तुला ना गृहीत धरण्यात येतंय. तू ना तुझं बाहेरचं रूप एकदा त्यांना दाखव. हा म्हणजे त्यांना कळू दे ना की तारिणी कशी आहे बाहेर ते. मी खरं सांगतो, तुला ना नंतर कोणीच काम सांगणार नाही. केडी, तुला माहिती आहे ना मी जशी बाहेर आहे तशी मी घरात राहू शकत नाही. अगं पण का? जाऊ दे, तुला नाही कळणार. का? माझी फॅमिली नाही म्हणून? परत जर असं बोललास ना तर काय? सुमी आजीला सांगेन की तिचा धनुष कसा वागतोय ते बघ. आणि मग कुटुंबातली मोठी व्यक्ती जेव्हा हक्काने कान धरते ना, त्यावेळेस कसं वाटतं हे कळेल तुला. तुम्ही खरंच माझी फॅमिली आहात का? तुला नाही वाटत का असं? नाही म्हणजे आहात. तर ही फॅमिली आता तुला चिवडा बनवायला मदत करेल. मला सांग काय करायचंय? अरे कशाला? अगं करतो ना. नको नको. मिरची पण टाक थोडी. नाही का? नंतर टाकतात. सॉरी. टाकतोय. अरे बाप. अरे मिरचीचा हात डोळ्याला लावलास? थांब जरा थांब. बघू इकडे. अरे पुन्हा तोच हात लावतोस डोळ्याला. थांब जरा. ते कर ना परत. ते बरं वाटलं त्याने. हालू नकोस हा. थांब. ठीक आहे, बरं वाटतंय? केडी ठीक आहे? हो ठीक आहे. येत नाही तर कशाला उद्योग करायला जातोस रे? जरा. तारिणी, झाला की नाही चिवडा? का पोह्यांची गप्पा मारतेस आता? हो हो होतच आलाय. बोका बिका नाही ना आलाय? अगं नाही, बोका जरा मध्ये मध्ये करत होता म्हणून आवाज आला असेल तुला. आलेस हा मी? बॉस बोका काय? आलेस हा? झालंय. ऋषी सर द्या ती पट. अजिबात नाही. कसं देत नाही बघतोच मी. अजिबात देणार नाही. अहो तुम्हाला काय येडबीड लागलंय काय? अहो काय करायला तुम्ही हे? एक मिनिट, तू आधी मला सांग, तू माझ्याशी बोलत का नाहीस? मी केव्हापासून तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तू ऐकूनच घेत नाहीस. बघ, त्या दिवशी आपल्या घरी जे काय झालं त्यात माझा काय दोष होता? जे काही झालं बंड्याबरोबर, तुझ्याबरोबर, ते मलाही नाही आवडलं आणि त्याबद्दल मी आईशी बोललो सुद्धा. पण आता बंड्या आउट ऑफ नोवेअर दारू पिऊन आला, हे शॉकिंग नव्हतं का? मला ना कळतच नाही तुझ्याशी काय आणि कसं बोलावं. अहो पर मग काय तुम्ही खुळ्यासारखं वागणार काय? तुम्ही पिणार आहे काय हे? मी पिईन, काही पण करीन, तुला काय? हा तुम्ही काय बी कराल आणि मी करू देऊ काय? हे बघ, माझी इच्छा, मी काय करायचं ते करीन. तुमची इच्छा लाख असेल, मी पिऊन देते होय. तुम्ही काय जीव देणार आहेत का म्हणून? जीव? मी जीव का देऊ? अहो मग तुम्ही उंदीर मारायचं औषध का बरं घेऊन फिरायलाय? उंदीर मारायचं औषध? वास घे. रोज सिरप आहे, उंदीर मारायचं औषध म्हणते. अहो मग साहेबा सरांनी मला असं का बरं सांगितलं? हे तुला साहेबा म्हणाला? होय. ए थांब थांब थांब, कुठे जायचं नाही, इकडेच थांबायचं. तू इकडेच थांब. पकड. हो साहेबा सर. कोण आहे? हॅलो ऋषी, मी तारिणी बोलतीये. अच्छा तुम्ही, सॉरी, बोला. काही नाही, कमळी आहे का तिकडे? माझं जरा तिच्याकडे काम होतं. हा देतो, एक मिनिट. कमळी, फोन. कोण आहे? तारिणी. हॅलो, बोल की तारिणी ताई. हॅलो कमळी, ऐक ना, माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे, प्लीज करशील? हां
अगं पण असं कसं मी हे बघ अगं तसं कारण नसतं ना तर मी तुला बोलावलंच नसतं. प्लीज कमळी प्लीज. ठीक आहे येतो. ठेवतो. थँक्यू थँक्यू बाय. ही कमळी अजून आली कशी नाही? काय ग कुणी येणार आहे का? नाही दारातच लक्ष आहे म्हणून विचारते. नाही कोणी नाही. तारिणी ताई आत येऊ का? ये 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 अगं ये ना ये. नमस्कार. कोण आहेत ही लोक? ही माझी मैत्रीण आहे कमळी. अगवाई तारिणीची मैत्रीण का? वा वा वा. काय निशीच्या लग्नाला मदतीला वगैरे बोलवलंयस का हिला? अगं असं का बोलतेय सत्या? तिचा स्वतःचा साखरपुडा आहे. ती कशी काय येईल इकडे आपल्याला मदत करायला? आणि हे तिचे होणारे मिस्टर ऋषी. काय? हा हो. एवढा धक्का का बसतोय? काय सांगायचं नव्हतं का कोणाला? अगं नाही असं काही नाहीये. त्याचं काय झालं ते त्यांच्या घरी पटलं नव्हतं, विरोध होता. मग ऋषीनी त्याच्या आईला खूप समजावलं आणि आता ते सगळेजण तयार झालेत. मग थोड्याच दिवसात त्यांचं लग्न आहे. आता ते साखरपुडा करून घेणार आहेत. कमीला साखरपुड्यासाठी माझी मदत हवी होती म्हणून ती मला तिच्या सोबत घेऊन जायला आली. हो ना कमळी? बोल ना काहीतरी. शांत कायस? हा हा. काय ग तू कुठली बरं? सिद्धटेक कोल्हापूर. काय सांगतेस? अगं तिथे माझा मानलेला भाऊ राहतो हिम्मतराव मोहिते. तू ओळखतेस का त्याला? अहो होय ते तर माझा आजा आहे की. अगं त्यांची नात तू? म्हणजे सरोजची मुलगी का? होय की. आय एम सो सॉरी आजी पण आम्हाला जरा उशीर होतोय, निघावं लागेल. तारिणी हो मी फक्त बॅग घेऊन येते. हा हा आलेच. अगं ए घरातलं कार्य सोडून इतरांच्या मदतीला जाणार आहेस का? घरात इतर माणसं आहेत ना भरपूर. त्यांनी जर हातपाय हलवले ना तर सगळी कामं होऊन जातील. ती जरा तिला मदत करायला चालली आणि तशी कमळी काही परकी नाही, आता घरातलीच झाली आहे. जाग तारिणी. हा आले.